समजते ना विद्यार्थी मित्रांनो? आपण काल काय बघितलं होतं? काळ. मराठीतील अत्यंत महत्त्वाचा घटक व्याकरणाचा काळ विचार. काळ 3 काळ आहेत, वर्तमान, भूत आणि भविष्य. काल आपण त्याची व्याख्या बघितली होती आणि त्याचे प्रकार आणि वर्तमान काळाचे उपप्रकार. आज आपण भूतकाळ आणि भूतकाळाचे उपप्रकार बघणार आहोत. ठीक आहे. भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ हा त्याचा पहिला प्रकार आहे. अपूर्ण भूतकाळ. पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळात अपूर्ण असल्याचे समजते. भूतकाळात अपूर्ण म्हणजे चालू असेल, पण कशी? भूतकाळामध्ये. म्हणून क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळात अपूर्ण असल्याचे समजते, तेव्हा अपूर्ण भूतकाळ होतो. उदाहरणार्थ, मी निबंध लिहित होतो. अपूर्ण लिहून पूर्ण झालाय का? नाही, होतो आहे बघा. मी निबंध लिहित होतो. भूतकाळामध्ये होतो, होती, होता अशा प्रकारचे शब्द येतात. त्यामुळेही आपल्याला काळ ओळखता येतो. मीना पोथी वाचत होती. आपण म्हणतो ना, मी नुकताच तिथे गेलो तर मीना पोथी वाचत होती, असं आपण म्हणतो. गुरुजी वर्गात शिकवत होते. आपण बाहेर एखाद्या वेळेस तास चालू आहे गुरुजींचा आणि आपण बाहेर थांबलो आणि कुणी विचारलं तर आपण असंच म्हणतो, गुरुजी वर्गात शिकवत होते ना. हो की नाही? म्हणजे गुरुजी वर्गात शिकवत होते. अजून ही शिकवण्याची क्रिया भूतकाळात अपूर्ण होती, पूर्ण झालेली नाहीये, म्हणून अपूर्ण भूतकाळ. पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं त्याला म्हणायचं. ठीक आहे. आता आपण भूतकाळाचा दुसरा उपप्रकार पूर्ण भूतकाळ बघूया. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळात पूर्ण झाली असल्याची समजते, तेव्हा पूर्ण भूतकाळ होतो. म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण होते, कर्त्याची क्रिया पूर्ण होते. मी निबंध लिहिला होता. मीनाने पोथी वाचली होती. गुरुजींनी वर्गात शिकवले होते. हो की नाही? मी निबंध लिहिला होता म्हणजे काय झालं? पूर्ण झालेली आहे, पण भूतकाळामध्ये. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळात पूर्ण झाली असल्याचे समजते, तेव्हा तो पूर्ण भूतकाळ होतो. ठीक आहे. आता आपण भूतकाळाचा तिसरा उपप्रकार पाहत आहोत, रीती भूतकाळ. परत एकदा रीती शब्द आलेला आहे. वर्तमान काळात मी सांगितलं होतं तुम्हाला, हो की नाही? वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळात सतत घडत आहे असे कळून येते. म्हणजेच एखादी क्रिया भूतकाळात सतत करण्याची कर्त्याची रीत समजते. भूतकाळात सतत करण्याची कर्त्याची रीत समजते, तेव्हा रीती भूतकाळ होतो. आता जेव्हा रीती भूतकाळ असतो ना, तेव्हा असे 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 शब्द येतात. ओके. रीती भूतकाळामध्ये असे असे असते असतो असे असे शब्द येतात. मी निबंध लिहित असे. मीना पोथी वाचत असे. गुरुजी वर्गात शिकवीत असत. म्हणजे रीती पद्धत समजते. भूतकाळामध्ये कर्त्याची सतत क्रिया करण्याची रीत समजते, तेव्हा रीती भूतकाळ होतो. ठीक आहे.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण आता बघूया भविष्यकाळ. वर्तमान काळ आणि भूतकाळ त्याचे उपप्रकार आपले बघून झालेले आहेत. आपण आता भविष्यकाळ बघत आहोत. भविष्यकाळ फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स, अपूर्ण भविष्यकाळाला म्हणतात फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्य काळात अपूर्ण असल्याचे समजते तेव्हा अपूर्ण भविष्यकाळ होतो. उदाहरणार्थ, मी निबंध लिहित असेन, मीना पोथी वाचत असेन, गुरुजी वर्गात शिकवित असतील. म्हणजे भविष्य काळामध्ये अजून क्रिया पूर्ण व्हायची आहे. भविष्य काळामध्ये क्रिया अपूर्ण असल्याचे लक्षात येतं म्हणून अपूर्ण भविष्यकाळ होतो. फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. ओके, मी निबंध लिहित असेन, असेन, असतील असे काही शब्द त्यामध्ये येत असतात. आता आपण बघणार आहोत पूर्ण भविष्यकाळ, परफेक्ट फ्युचर टेन्स. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्य काळात पूर्ण झाली असल्याचे समजते तेव्हा पूर्ण भविष्यकाळ होतो. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्य काळात पूर्ण झाली असल्याचे समजते तेव्हा पूर्ण भविष्यकाळ होतो. उदाहरणार्थ, मी निबंध लिहिला असेन, मीनाने पोथी वाचली असेन, गुरुजींनी वर्गात शिकविले असेल किंवा असेन. पूर्ण भविष्य काळामध्ये ही क्रिया पूर्ण होते म्हणून पूर्ण भविष्यकाळ, परफेक्ट फ्युचर टेन्स. मी निबंध लिहिला असेन, मी जेवत असेन, असं. ओके, समजते ना तुम्हाला? नीट रीड करायचंय परत एकदा. रीती भविष्यकाळ, परफेक्ट फ्युचर कंटिन्युअस टेन्स. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्य काळात सतत करण्याची कर्त्याची रीत समजते तेव्हा तो रीती भविष्यकाळ होतो. उदाहरणार्थ, मी निबंध लिहित जाईन, म्हणजे लिहित जाईन म्हणजे नेहमीसाठी. भविष्य काळात जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी निबंध लिहित जाईन. मीना पोथी वाचत जाईन, जेव्हा जेव्हा मीनाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ती पोथी वाचत जाईल. गुरुजी वर्गात शिकवित जातील, म्हणजे गुरुजी नेहमीच भविष्य काळामध्ये शिकवित जातील. ठीक आहे, म्हणजेच काय, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्य काळात सतत करण्याची कर्त्याची रीत, कर्त्याची पद्धत समजते तेव्हा तो रीती भविष्यकाळ असतो. परफेक्ट फ्युचर कंटिन्युअस टेन्स असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. ओके, पहा पुन्हा एकदा मी रिपीट करते. आपण बघत आहोत काळ, काळ विचार. मराठीमध्ये व्याकरण घटकातील काळ विचाराला खूप महत्त्वाचं स्थान आहे. ठीक आहे, वाक्यातील क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, क्रिया दाखवणारा तो शब्द असतो आणि ती क्रिया कधी किंवा कोणत्या वेळी घडते हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा त्याला आपण काळ असं म्हणतो. म्हणून क्रिया घडत असेल किंवा क्रिया घडली असेल किंवा क्रिया घडणार असेल यावरूनच काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. एक वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आपण वर्तमान काळाचे उपप्रकार पाहिले, भूतकाळाचे उपप्रकार पाहिले आणि भविष्यकाळाचे उपप्रकार पाहिले. ठीक आहे, पुन्हा एकदा हे सगळं रीड करायचे. उदाहरणं नीट काळजीपूर्वक वाचायची. जी काही असाइनमेंट किंवा होमवर्क देईन, नोट्स देईन ते पुन्हा एकदा वाचायचे जेणेकरून काळ हा तुमचा नक्की पक्का होईल. कारण 8वी आणि 9वी मध्ये तुम्हाला
काळ परिवर्तन शिकायचे. त्यामुळे बेसिक तुम्हाला काळ म्हणजे काय आणि त्याचे उपप्रकार, मुख्य प्रकार कळाले की काळ परिवर्तन तुम्हाला सहजपणे जमेल. ठीक आहे? ओके.